श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कठीण परिस्थितीतही मन शांत ठेवण्यासाठी गीतेचे हे 5 उपदेश. तणाव नैराश्यापासून मिळते मुक्ती. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेल्या उपदेशांमध्ये असे अनेक अमूल्य तत्त्वज्ञान सांगितले आहे, जे कठीण प्रसंगातही मन शांत, खंबीर आणि सकारात्मक ठेवण्यास मदत करते. जीवनात कठीण काळ प्रत्येकाच्या वाट्याला येतो. अशावेळी निराशा, तणाव आणि हताशा मनावर वर्चस्व गाजवतात. मात्र भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेल्या उपदेशामध्ये असे अनेक अमूल्य तत्त्वज्ञान सांगितले आहे, जे कठीण प्रसंगातही मन शांत, खंबीर आणि सकारात्मक ठेवण्यास मदत करते. श्रीमद भगवद्गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून जीवन जगण्याची एक व्यावहारिक कला आहे. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी योग्य विचार, कर्म आणि श्रद्धेच्या बलावर प्रत्येक आव्हानांवर मात करता येते, हे गीता आपल्याला शिकवते. सुखदुःखात समभाव ठेवा. भगवान श्रीकृष्ण सांगतात की सुख, दुःख, लाभ, हानी आणि जय, पराजय यांना समान भावाने स्वीकारावे. जीवनात चांगले आणि वाईट दिवस येत जात असतात. जो व्यक्ती या दोन्ही परिस्थितीमध्ये समभाव राखतो तो कधीही खचत नाही. समभाव मनाला शांत ठेवतो आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढवतो. आत्म्याचे अमरत्व समजून घ्या. गीता आपल्याला स्मरण करून देते की आपण केवळ शरीर नसून अमर आत्मा आहोत. शरीर नश्वर आहे, परंतु आत्मा अविनाशी आहे. हे सत्य समजल्यावर शारीरिक किंवा भौतिक नुकसान आपल्याला खचवू शकत नाही. कठीण काळात हा उपदेश आपल्याला अंतर्गत शक्ती देतो आणि भीती दूर करतो. कर्मावर विश्वास ठेवा. फलाची चिंता करू नका. भगवान श्रीकृष्ण सांगतात की मनुष्याचा अधिकार केवळ कर्म करण्यावर आहे, फलावर नाही. कठीण काळात आपण अनेकदा भविष्याच्या चिंतेत अडकतो आणि वर्तमान बिघडून घेतो. गीता शिकवते की फलाची चिंता न करता पूर्ण समर्पणाने आपले कर्तव्य पार पाडावे. जेव्हा आपण अपेक्षारहित कर्म करतो तेव्हा मनावरील ताण कमी होतो आणि यशाचा मार्ग आपोआप खुला होतो. ईश्वराला पूर्णपणे शरण जा. जेव्हा सर्व बाजूनी निराशा घेरते तेव्हा ईश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवावा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माझ्या शरण या, मी तुम्हाला सर्व दुःखांपासून मुक्त करीन. खरी श्रद्धा मनाला अपार शक्ती देते आणि प्रत्येक संकटाचा सामना करण्याचे धैर्य प्रदान करते. समत्व भावाने कर्म करा. गीतेमध्ये समत्व भावालाच खरा योग म्हटले आहे. यश किंवा अपयश याचा विचार न करता समभावाने कर्म करत राहावे. आसक्तीचा त्याग करून आपले सर्वोत्तम देणे हाच गीतेचा मूलमंत्र आहे. जेव्हा आपण परिणामांची चिंता सोडतो तेव्हा तणाव आपोआप कमी होतो. हे उपदेश जीवनात अंगीकारण्याचे फायदे. गीतेतील हे उपदेश केवळ वाचण्यासाठी नसून आचरणात आणण्यासाठी आहेत. त्यांचे नियमित स्मरण आणि पालन केल्याने मनातील अस्थिरता कमी होते, निर्णय क्षमता वाढते आणि जीवनात स्थैर्य निर्माण होते. कठीण काळात हे तत्त्वज्ञान आपल्याला आतून मजबूत बनवते. गीतेचे उपदेश बनवतात खंबीर. कठीण परिस्थितीत गीतेचे हे 5 उपदेश आपल्याला मानसिकदृष्ट्या सक्षम बनवतात. कर्मावर श्रद्धा, आत्म्याचे अमरत्व, समभाव, ईश्वराला समर्पण आणि योगयुक्त जीवनशैली ही 5 तत्वे जर आपण अंगीकारली तर कोणतेही संकट आपल्याला डळमळीत करू शकत नाही. गीतेचे ज्ञान आजही तितकेच जिवंत, प्रेरणादायी आणि उपयुक्त आहे. प्रत्येक माणसाने लक्षात ठेवा, या 5 गोष्टी स्वतःच केल्या पाहिजेत. तुम्ही कितीही श्रीमंत असला तरी स्वतःचं पूजापाठ किंवा दिवा स्वतःच लावावा. माणसाने आपले अंतर्वस्त्र स्वतः धुवावे. माणसाने कोणाकडेही मागून पाणी पिऊ नये. यामुळे चंद्रग्रहणाचे नुकसान होते. स्वतः पाणी घेऊन प्या. जेवण झाल्यावर जेवलेले ताट स्वतः उचला आणि सकाळी उठल्यावर तुमचा पलंग स्वतः आवरा. कोणी कितीही श्रीमंत असले तरी घरातील स्त्रीने स्वयंपाक घर नीट ठेवले पाहिजे, हे नेहमी लक्षात ठेवा. अपमान करणाऱ्याला कसं उत्तर द्यायचं शिका. चाणक्य नीतीचे हे 5 वाग्बाण.
वाद घालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी आपण शक्तीने लढा देऊ शकत नाही. काही ठिकाणी युक्तीही वापरावी लागते. याबाबत आचार्यांचे मार्गदर्शन कामी येईल. आपल्या आजूबाजूला अनेकदा अशी माणसे असतात जी सतत टोमणे मारतात, ओरडतात किंवा स्वतःलाच श्रेष्ठ समजतात. आचार्य चाणक्य म्हणतात की अशा लोकांशी वाद घालून आपली ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा त्यांना शब्दांनी नामोहरम करणे केव्हाही चांगले. 1. जेव्हा कोणी तुम्हाला बोलताना मध्येच अडवते. अनेक लोक स्वतःचेच म्हणणे रेटण्यासाठी तुम्हाला पूर्ण बोलू देत नाहीत. चाणक्य नीतीनुसार अशा वेळी शांत राहून समोरच्याला आपली चूक उमजवून द्यावी. काय म्हणावे? मी माझे म्हणणे पूर्ण केल्यावर तुमचे विचार ऐकायला मला नक्कीच आवडेल. हे शब्द तुमचे धैर्य आणि मर्यादा दोन्ही स्पष्ट करतात. 2. जेव्हा कोणी तुमच्यावर विनाकारण ओरडते. काही लोक आवाजाच्या जोरावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी न ओरडता संयम राखणे हीच खरी ताकद आहे. काय म्हणावे? तुमचा आवाज वाढल्यामुळे मला तुमच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करणे कठीण जात आहे. आपण शांतपणे बोलू शकतो का? 3. जेव्हा समोरचा माणूस तार्किक चर्चा करत नाही. जर एखादी व्यक्ती केवळ वाद घालण्यासाठी बोलत असेल तर तिथे तुमची शांतता हेच उत्तर आहे. काय म्हणावे? मला असे वाटते की या चर्चेतून आता काही निष्पन्न होणार नाही. आपण दोघेही शांत झाल्यावर आपण नंतर बोलूया का? 4. जेव्हा कोणी वैयक्तिक टीका करते. कामाच्या ठिकाणी किंवा समाजात लोक विषयाला सोडून तुमच्यावर वैयक्तिक टिप्पणी करतात. अशा वेळी विषयांची मर्यादा आखून देणे गरजेचे असते. काय म्हणावे? आपण विषयावर लक्ष केंद्रित करूया. एकमेकांवर नाही, मूळ मुद्द्यावर तुमचे मत काय आहे? 5. संभाषणावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी. जर कोणी केवळ स्वतःचेच गाणे गात असेल तर चाणक्य नीतीनुसार तिथे समजावणे वापरावे. काय म्हणावे? दोघांचेही म्हणणे ऐकले जाईल याची आपण खात्री करूया का? मी माझे मुद्दे मांडले आहेत, आता तुमचे सांगा. चाणक्य नीतीचा मूळ संदेश. आचार्य चाणक्य म्हणतात की मूर्खांशी कधी वाद घालू नका, कारण ते तुम्हाला त्यांच्या पातळीवर ओढतील आणि अनुभवाच्या जोरावर तुम्हाला हरवतील. त्यामुळे विचित्र लोकांशी वागताना वर दिलेले शब्द वापरल्याने तुमची इमेज एक सुसंस्कृत आणि शक्तिशाली व्यक्ती म्हणून तयार होते. समोरच्याला त्यांच्या मर्यादेची जाणीव होते. तुमचा संयम हीच तुमची सर्वात मोठी नीती ठरते. अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलंच की कठीण परिस्थितीतही मन शांत ठेवण्यासाठी गीतेचे हे 5 उपदेश तणाव नैराश्यापासून कसे मुक्त होऊ शकते ते आपण पाहिले. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर एक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.